जिला परिषद और महानगर पालिका स्कूलों में शिक्षकों की कमी कोई नई बात नहीं है। इसके अलावा नागपुर के एकात्मता नगर मनपा स्कूल में अभी भी शिक्षकों की कमी है। इसी वजह से स्कूल के छात्रों ने सोमवार को मनपा आयुक्त के कार्यालय के सामने शिक्षकों की मांग को लेकर प्रदर्शन किया। जिला परिषद और महानगर पालिका स्कूलों में छात्रों की संख्या हमेशा चर्चा का विषय रहती है, लेकिन सबसे बड़ा चर्चा का मुद्दा शिक्षकों की कमी। कई जगहों पर एक ही शिक्षक पर अलग अलग कक्षाओं में पढ़ाने की जिम्मेदारी होती है। अक्सर जब छात्रों की संख्या कम होती है तो सिर्फ एक शिक्षक के पास कुछ कक्षाएं संभालने का समय होता है, लेकिन नागपुर के एकात्मता नगर में मनपा स्कूल में 170 छात्र पढ़ते हैं और उनके लिए सिर्फ 3 शिक्षक है। इसमें से एक शिक्षक को SIR के काम के लिए रखा गया है। इस वजह से स्कूल अभी सिर्फ 2 शिक्षकों के भरोसे चल रहा है। इससे छात्रों की पढ़ाई का नुकसान हो रहा है। आखिर में इन छात्रों ने सोमवार को मनपा आयुक्त के कार्यालय के सामने धरना दिया। इस दौरान कांग्रेस के नागपुर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल और नगर सेवक शैलेंद्र डोरले भी उनके साथ विरोध प्रदर्शन में शामिल हुए। एकात्मता नगर जैता येथे शाळा आहे आणि तिथे नर्सरी KG1 KG2 पासून तर 8व्या वर्गापर्यंत तिथे वर्ग आहेत। एकंदर 170 विद्यार्थी आहेत आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये फक्त 3 शिक्षक आहेत आणि त्यापैकी एका शिक्षकाची BLO म्हणून ड्यूटी लागलेली आहे। आणि अशा स्थितीमध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत महानगरपालिका जो खेळ करून राहिलेली आहे आणि हा प्रश्न आजच निर्माण झालेला नाही, अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे। मागच्या वर्षीसुद्धा ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी प्रशासनासोबत डायलॉग करून टेम्पररी शिक्षक भरती करून घेतली होती, मात्र ते पण शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांचं वाया गेलं। आता ह्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर आज 1 महिना पूर्ण झाला, त्या संदर्भात सातत्यानं आमचे नगरसेवक ॲडव्होकेट डोरले साहेब स्वतः फॉलोअप घेतात आहे। मी स्वतः एज्युकेशन ऑफिसरशी बोलल्यानंतरही अजूनपर्यंत शिक्षक उपलब्ध झाले नाही आणि हा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि ह्या संविधानिक अधिकाराला नाकारणं किंवा त्यांच्यासोबत धोकेबाजी करणं मला असं वाटते की त्यांच्या अधिकाराचा पासून त्यांना वंचित ठेवण्याचं हे षडयंत्र आहे आणि या संपूर्ण शाळा बंद करून खाजगीकरणाच्या माध्यमातून खाजगी संस्थांना द्यायचा हे षडयंत्र महानगरपालिकेचं त्याच्या विरोधातलं आंदोलन आहे। मी नगरसेवक या नात्याने गेल्या 6 महिन्यापासून मी याचा फॉलोअप घेत आहे। आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे। एवढंच नव्हे तर मला मुख्याध्यापकांनी पत्र दिलेलं आहे। त्या पत्रानुसार मी 13 जुलै 2026ला मी निवेदन दिलं आयुक्तांना, एज्युकेशन ऑफिसरला निवेदन दिलं, परंतु आज पावे तो त्यांनी काही शिक्षकाची कमतरता पूर्ण केलेली नाही।